एपिसोडची सुरुवात होते किचनमध्ये. सायली गॅसवर काहीतरी बनवतेय आणि खूप खोल विचारात हरवलेली दिसतेय. हॉलमध्ये मागे अर्जुन आणि चैतन्य बसलेत. सायली मनातल्या मनात म्हणते, आईने फुलं अशी कशी तोडली? तोडली कसली ओरभाडलीच आहेत. मला ना त्या दोघांचंही वागणं अजिबात पटत नाहीये. पण त्या बाबतीत नक्की काय करावं तेही कळत नाहीये. ह्यांना विचारू का? पुन्हा ती स्वतःशीच बोलते. काही नको. मी त्यांना काही विचारायला गेले ना तर परत पुरावा 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 असं म्हणतील. आणि मी जर ह्यांना विचारायला गेले ना तर मी उगाच माघार घेतल्यासारखंही वाटेल. त्यापेक्षा नकोच. इकडे हॉलमध्ये अर्जुन अस्वस्थपणे उभा राहतो. अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, मी परभांना सांगितलं की आपल्याला जामीन मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांच्या मुलावरचे चार्जेसच इतके सिरियस आहेत की कॉफी 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 कशी मागू मी? स्वतःहून जर कॉफी मागितली तर माघार घेतल्यासारखं होईल ना. मी कशाला माघार घेऊ? मी माघार घेणार नाही. तो परत विचार करतो. कॉफी 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 कशी मागू? अर्जुन मुद्दाम जोरात खोकतो. पण सायलीचा लक्ष जात नाही. चैतन्य हळूच अर्जुन जवळ येतो आणि गुजबुजतो, अर्जुन भाऊजी, तुम्हाला कॉफी हवी आहे का? अर्जुन आश्चर्याने विचारतो, तुला कसं कळलं मला कॉफी हवी आहे? चैतन्य हसत म्हणतो, मला कसं कळलं? माझे कान काही 100 गेले नाहीयेत रे. आणि तुझं व्हॉल्यूम इतकं पण नव्हतं की सायली वहिनीला किचनपर्यंत ऐकू जाऊ शकेल. तर त्याच्यामुळे सायली वहिनीला हाक मार. तिला सांग तुला कॉफी पाहिजे. म्हणजे आपल्याला परभांच्या मुलाच्या बाउन्स बॅककडे वळता येईल. अर्जुन चिडून गुजबुजतो. चूप. मी स्वतः मागू शकलो असतो ना तर मी स्वतःसोबत बडबडत राहिलो असतो का इथे? चैतन्य विचार करतो. तू स्वतः का मागू शकत नाहीयेस? एक मिनिट. हे काहीतरी डेंजर झोन दिसतोय. काय झालंय? अर्जुन नजर चोरत म्हणतो, ते माझं आणि सायलीचं जरासं भांडण झाले. चैतन्य शॉक होऊन विचारतो, आज? चैतन्य अजूनच नाटकी आवाजात बोलतो, काय काय काय? जगातल्या सगळ्यात आयडियल कपलमध्ये भांडण? #साजूनमध्ये दरार? अर्जुन वैतागून म्हणतो, झाली नौटंकी करून. ओव्हर ॲक्टिंग. दरार बिरारचं काही नाहीये. अर्जुन स्पष्ट करतो, तिचे काही ओपिनियन्स मला नाही पटले. सो मी रिॲक्ट होणारच ना. आणि मी रिॲक्ट झालोय. पण आता त्या रिॲक्शनमुळे मला कॉफी मिळणार नाहीये आज. कॉफीसाठी काय करू? इकडे किचनमध्ये सायली अजूनही विचारत आहे. सायली मनातल्या मनात म्हणते, यांच्याशी बोलल्याशिवाय खरं तर काय करावं हे मला कळणारच नाहीये. पण ह्यांना कसं विचारू? तेवढ्यात सायली कॉफी बनवते. ती तिच्या फोटोचा मग उचलते आणि हॉलकडे यायला लागते. चैतन्य तिला येताना बघतो आणि अर्जुनला शांत राहण्याचा इशारा करतो. सायली शांतपणे येते आणि अर्जुनच्या समोर टेबलवर कॉफीचा मग ठेवते. अर्जुन तिच्याकडे आणि मग कॉफीकडे आश्चर्याने बघतो. चैतन्य स्वतःचा कप उचलत बोलतो, ही तुमची कॉफी. सायली एका छोट्या स्माईल सोबत म्हणते, तुम्हाला काही खायला वगैरे हवं असेल तर मला सांगा हं. चैतन्य बोलतो, नाही नाही नको, कॉफी पुरे, थँक्यू. सायली मान डोलवते आणि जायला वळते. चैतन्य मुद्दाम तिला ऐकू जावं असं जोरात बोलतो, नकोय मला कॉफी. सायली थांबते आणि मागे वळून बघते. अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, येस बायको, आता कॉफी पिण्यासाठी मला मस्का मार, मगच मी ती पिणार. चैतन्य परत जोरात बोलतो, थांब. चैतन्य अर्जुनकडे वळून नाटकी आवाजात बोलतो, कॉफी म्हणजे अन्न असतं ना चैतन्य, आणि पूर्ण आजीने मला शिकवलंय अन्न वाया जाता कामा नये. सो मी कॉफी पिणार. चैतन्य अर्जुनला म्हणतो, कॉफी कॉफी घे घे घे. तो जबरदस्तीने अर्जुनच्या हातात कप देतो. अर्जुन एक घोट घेतो आणि सायलीकडे बघतो. अर्जुन मुद्दाम मोठा आवाज काढून चैतन्याला बोलतो, पण खरं तर सायलीला ऐकवतो. कोण खोटं बोलतंय कळत नाहीये ना तुला? चैतन्य, चौगुले वर्सेस गोरे केसमध्ये कोण खोटं बोलतंय कळत नाहीये ना? अर्जुन पुढे बोलतो, कॉम्प्लिकेशन्स खूप आहेत. चौगुले कोण? आपण आत्ता परत केसवरती बोलतोय ना. चैतन्य अर्जुनला हळूच म्हणतो, चूप, ऐकून घे हिच्या. चूप. अर्जुन अजून जोरात बोलतो, सोल्युशन सिंपल आहे. त्या दोघांना सेपरेटली इंटरोगेट करायचं. आधी चौघुलेला भेटायचं आणि त्याला काही प्रश्न विचारायचे, आणि जेव्हा गोरे एकटा सापडेल तेव्हा सुद्धा सेम प्रश्न विचारायचे. आणि जर ते दोघे खोटं बोलत असतील तर त्या दोघांची उत्तरं कधीच मॅच होणार नाहीत. सायली हे सगळं ऐकते आणि तिच्या चेहऱ्यावर एक जाणीवेची स्माईल येते. सायली मनातल्या मनात म्हणते, हे तर मला आईबाबांकडून खरं कसं काढून घ्यायचं तेच सांगतायत. अर्जुन चैतन्याला विचारतो, सिंपल राईट? चैतन्य गोंधळून विचारतो, कोण गोरे कोण चौघुले, काय चाललंय? अर्जुन कप हातात घेऊन म्हणतो, तू कॉफी पी. सायली हसते आणि किचनमध्ये निघून जाते. सीन कट होतो. महिपत म्हणजे प्रतापचा बाबा गाडीजवळ उभा राहून चिडून फोनवर बोलतोय. महिपत बोलतो,
अरे पण त्या प्रियाने तर डोक्याचा भुगा करून टाकलाय. प्रियाचा फोन चोरला, त्यातला व्हिडिओ डिलीट केला, पण उपयोग काय? शून्य. आता झालं ना तो व्हिडिओ डिलीट, मग काय लफडं? तिने तो व्हिडिओ एकापेक्षा जास्त डिव्हाइसेसवर सेव्ह करून ठेवलाय आणि आपल्याला तो व्हिडिओ पूर्णपणे डिलीट करणं अशक्य आहे. महिपत धमकी देत बोलतो. तुम्ही एक काम करा नागराज शेठ, त्या चिचुंद्रीच्या, त्या बबलीच्या काय लॅपटॉप, मोबाईल आणि बाकीची जी काही खेळणी असणार ना, ती सगळीच्या सगळी जमा करून माझ्याकडे आणून द्या. मग बाकीचं मी बघतो. सीन कट होतो. सायली तिच्या आईच्या रूममध्ये येते. प्रतिभा बेडवर बसून चिवडा खातीये. प्रतिभा खुश होऊन बोलते, अगं सायले, ये बैस बैस, चिवडा खाणार का? सायली म्हणते, नाही नको. बाबा कुठे आहेत ग? प्रतिभा सांगते, अगं ते जरा बाहेर गेलेत. काय ना, आपल्या दुकानातल्या ज्या चिंध्या असतात ना, त्या आम्ही एका गोधडीवाल्याला विकतो. त्याचे 300 रुपये येणं बाकी होते, ते वसूल करायला गेलेत. सायलीला संधी मिळते. सायली मनातल्या मनात म्हणते, म्हणजे आई एकटीच आहे, हिच्याशी बाबांच्या नकळत बोलून घेता येईल. प्रतिभा तिला बसायला सांगते. बस ना. सायली बेडवर बसते. तिने आणलेली दोन्ही गाठोडी ती बेडवर ठेवते. प्रतिभा विचारते, हे काय आणलं ग? शिदोरी दिसतीले, खायला आणलेस का आपल्या आईला? सायली म्हणते, नाही ग, हे आपले, अरे आजी म्हणजे दागिने वगैरे ठेवले की काय ह्याच्यात? ए सायले, माझ्याकडे दागिने असते ना, तर मी पण अशाच लाल कपड्यात बांधून ठेवले असते. प्रतिभा गाठोडा हातात घेऊन बोलते, हे पण काय ग? हे सोन्या चांदी विकणारे माणसं हे पण दागिने असे लाल कपड्यात बांधून ठेवतात? हं? नाही ग आया ग, मधुभाऊनी आमच्या लहानपणी काही वस्तू जपून ठेवल्या होत्या, त्या तुला दाखवायला आणल्या. हो, मग बघू बघू. सायली एक गाठोडं उघडते. त्यातले कपडे बघून तिला फ्लॅशबॅक येतो आणि ती थोडी अस्वस्थ होते. प्रतिभा काळजीने विचारते, सायले, काय ग पोरी, काय होतंय का तुला? गरगरतंय वगैरे? पाणी देऊ? सायली स्वतःला सावरत म्हणते, नाही नाही आई, पाणी पण नकोय, काही नाही. सायली दोन्ही गाठोडी आईसमोर ठेवते आणि विचारते, आई, ह्या दोन्ही गाठोड्यांना नीट बघ ना, ह्यातल्या काही वस्तू माझ्यासाठी घेतल्या होत्यास का तू? प्रतिभा भावूक होते. प्रतिभा म्हणते, हा ग पोरी, हात उचलून तुमच्यासाठी काही घ्यावं एवढे पैसे कुठे होते आमच्याकडे? पण माया पोटघर होती. फुकट असते ना ग ती? तू तर आमचा लाडकं शेंडेफळ होतीस. एवढीशी होतीस, 5 वर्षाची होतीस. पण माहिती एकदा काय केलंस? खूप हुशार होतीस. नाक्यावरच्या वाहण्याकडे गेलीस आणि 5 रुपयाचं चॉकलेट 2 रुपयाला घेऊन आलीस. सायली गोंधळून विचारते, 5 वर्षाची होते फक्त जेव्हा मी हे केलं? नाही ग आई, जरा मोठी असेन. प्रतिभा ठामपणे म्हणते, नाही ग पोरी, तू हरवलीस ना तेव्हा 5 वर्षाचीच होतीस. प्रतिभा रडायला लागते. तू हरवल्यानंतर तुझे सगळे फ्रॉक असे असे छातीशी कवटाळून 2-3 महिने रडत होते मी. तुमचे बाबा तर शिवायचे ना तुमच्या पोरींचे सगळे फ्रॉक? सायली एक फ्रॉक उचलते आणि संशयाने विचारते, हा फ्रॉक ओळखीचा वाटतोय का? बाबांनी शिवला असेल ना? प्रतिभा त्या फ्रॉककडे बघते आणि पटकन म्हणते, नाही ग पोरी, हे असं कधी तुझ्या बाबांनी शिवलं नाही. सायलीच्या चेहऱ्यावर मोठा धक्का आणि संशय दिसतो. बाहेरून प्रिया हे सगळं ऐकत असते आणि ती शॉक होते. प्रिया मनातल्या मनात म्हणते, ही दोन्ही गाठोडी सायलीकडे कशी आली? यातलं एक तर मी रस्त्यावर फेकलं होतं आणि दुसरं गाठोडं मी माझ्या कपाटात लॉक करून ठेवलं होतं. आज ती सायली त्या महिमावतीकडे चौकशी पण करतीये. हे अर्जुन आणि सायली माझ्याच मागे लागलेत. तेवढ्यात प्रियाचा फोन वाजतो. ती घाबरते आणि फोन उचलते. प्रिया फोनवर बोलता बोलता चुकून रूमच्या आत डोकावते. तुझं काय चाललंय ग इथे? सायली आणि प्रतिभा तिला बघून दचकतात. प्रिया घाबरून नाटक करते, हे मी चोरून बिरून ऐकत नव्हते. ते मी इथून पास होत होते तेव्हा अचानक फोन वाजला. प्रतिभा रागाने ओरडते, नाही नाही, चोरूनच ऐकत असणार ही. दुसऱ्यांच्या गोष्टीत नाक खुपसायची सवय आहे तुला. आत्तापर्यंत ओळखलंय मी तिला. प्रिया काहीतरी बोलणार इतक्यात सायली तिला थांबवते. सायली ठामपणे म्हणते, एक शब्दही बोलायचा नाही प्रिया, तुला आधीच सांगितलंय. आणि तुला सांगितलं होतं ना इथे फिरकायचा पण नाही, आणि मी आणि माझी आई बोलत असताना तर मध्ये बोलायचंच नाही. सायली आईला म्हणते, आई जाऊ दे ती गाठोडी आवर, ही मुलगी काय बोलू नाही देणार आपल्याला. प्रतिभा गाठोडी बांधत प्रियावर चिरते, चोंबडी नुसती बघायला येते इथे आपला चोंबडीपणा नाक खुपसायचा. काय पण शिकवलंय आईबापांनी हिच्या देव जाणे. सायली गाठोडी घेते. प्रतिभा म्हणते, घे ग सायले घे, बरं वाटतंय ना आता? हां. सायली तिथून निघून जाते. सीन कट होतो. तन्वीच्या रूममध्ये अश्विन येतो. त्याच्या हातात एक कागद आहे. अश्विन वाचत विचारतो, तन्वी, हे सगळं काय लिहिलेस तू? उपास करणे, झाडांना पाणी घालणे, देवाची पूजा करणे. तन्वी पटकन त्याच्या हातातून कागद घेते आणि लाजते.
तन्वी म्हणते, अरे यार, सगळ्या महिन्याला सांगण्यासाठी सायलीच्या सवयींची लिस्ट काढली होती. हा कागद फाडायचाच राहिला. शिवणारे, घरच्यांचं मन जिंकण्यासाठी मी काय काय करू शकते याचा विचार करत होते, तर विसरायला नको म्हणून अशी लिस्ट करून ठेवली होती. अश्विन विचारतो, म्हणून त्यासाठी तू हे सगळं करणार आहेस? अगं, तुझा स्वभाव खूप वेगळा आहे. तू हे सगळं. तन्वी त्याला थांबवते, म्हणते, अश्विन, अरे पण सायली हेच सगळं करून सगळ्यांना इम्प्रेस करते ना. म्हटलं बघूया तिच्यासारखं पुढे पुढे करून तरी सगळे माझ्याशी गोड वागतायत का ते. अश्विन तिला समजावतो, मुळात तुला कोणालाही इम्प्रेस करण्याची काहीही गरज नाहीये आणि सायलीसारखं वागून तर अजिबात नाही. मम्मा, डॅड, पूर्ण आजी यांनी तुला तू जशी आहेस तसं एक्सेप्ट केलं तर ठीक, नाही केलं तर त्यांच्यासाठी तू स्वतःला बदलण्याची काहीही गरज नाहीये. तन्वी त्याच्या बोलण्याने खुश होते. तन्वी हसून म्हणते, तुला माझी किंमत आहे ना, मग तेवढं पुरं आहे माझ्यासाठी आणि तू मला खूप सुखात ठेवतोस. आता तुला खुश ठेवण्यासाठी मी काय करू ते सांग. तन्वी अश्विनला मिठी मारते. तोही तिला प्रेमाने जवळ घेतो. सीन कट होतो. हॉलमध्ये पूर्ण आजी आणि प्रतिमा सोफ्यावर बसल्या आहेत. अस्मिता चिंतेत इयरझरा घालत आहे. पूर्ण आजी म्हणते, अस्मिता, अगं किती फेऱ्या मारशील? तुला बघून मला गरगरल्यासारखं झालंय आत्ता. अस्मिता वैतागून म्हणते, पण पूर्ण आजी, सचिनची वाट बघून बघून कंटाळा आलाय आत्ता मला. तरी नशीब त्याने सांगितलं आज येतोय, नाहीतर सरप्राईजच्या नावाखाली काहीच सांगत नव्हता. दादा म्हणजे वसंत बोलतात, अगं निदान त्याने आपल्याला त्याचा फ्लाईटचं टायमिंग तरी कळवायला हवं होतं. म्हणजे आपण त्याला आणायला एअरपोर्टवर गेलो असतो किंवा निदान गाडी तरी पाठवली असती. अस्मिता म्हणते, तेच तर, त्याची फ्लाईट सकाळी लँड करणार आहे का संध्याकाळी ते काही सांगितलं नाही. पण एवढंच म्हणाला की तुम्ही तुमच्या कामातून वेळ काढून मला रिसीव्ह करायला येऊ नका. एअरपोर्ट ते पनवेल काही तासांचंच अंतर आहे, मी मॅनेज करेन. पूर्णाजी म्हणते, असू दे ग अस्मिता, सचिन भारतामध्ये येतोय ना, हेच आमच्यासाठी खूप आहे. तेवढ्यात सायली गाठोडी घेऊन बाहेरून हॉलमध्ये येते. त्याचवेळी अर्जुन आणि चैतन्य जिना उतरून खाली येतात. चैतन्य विचारतो, काय, सचिन येतोय? अर्जुन हसून म्हणतो, आई शपथ, मी तर किती वर्षांनी भेटणार आहे त्याला. चैतन्य बोलतो, अरे आम्ही सगळे किती वर्षांनी त्याला बघणार आहोत आज. तेवढ्यात दारातून बॅगा आत येतात आणि एक माणूस आत येतो. त्याचा चेहरा सुरुवातीला अस्पष्ट दिसतो. अस्मिता त्याला बघते आणि आनंदाने जोरात ओरडते, सचिन! सगळेजण आश्चर्याने दाराकडे बघतात. सचिन हसत उभा असतो. प्रतिमा म्हणते, अस्मिता, अगं उगाच कशाला ओरडतीयस? तो ओरडून काय सचिन लवकर येणार आहे का? अस्मिता दाराकडे बोट दाखवते आणि म्हणते, अगं मम्मा, सचिन आला, बघ ना. प्रतिमा शॉक्ड होऊन विचारते, आलाय? अस्मिता आनंदाने हो म्हणते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. सचिन आत येत बोलतो, हॅलो एव्हरीवन, साक्षात सचिन दीक्षित. अर्जुन पुढे येत म्हणतो, वेलकम टू इंडिया सचिन. सचिन म्हणतो, थँक्यू अर्जुन. सचिन सर्वात आधी पूर्ण आजीच्या पाया पडतो. पूर्ण आजी त्याला आशीर्वाद देते, सुखी रहा. मग तो खातिमाच्या पाया पडतो. कशा आहात? प्रतिमा म्हणते, मी मजेत आहे. सचिन म्हणतो, सुखी रहा. मग तो दादांच्या पाया पडतो. दादा म्हणतात, सुखी रहा. सचिन उठतो आणि अर्जुनला मिठी मारतो. हाय अर्जुन. अर्जुन हसून म्हणतो, जिजाजी कसा आहेस? सचिन म्हणतो, मस्त. तो चैतन्याला मिठी मारतो. हाय चैतन्य. चैतन्य बोलतो, लॉंग टाइम. सचिन म्हणतो, हो रे. सगळ्यांना भेटल्यावर पूर्णाजी म्हणते, अरे सचिन, तू सायलीला नाही भेटलास ना? सचिन सायलीकडे वळून बघतो आणि हसतो. सचिन म्हणतो, मी सायली वहिनींना भेटलो नसलो म्हणून काय झालं? मी US ला माझ्या घरात बसून सायली वहिनींचे हातचे बेसनाचे लाडू खाल्लेत. सगळेजण आश्चर्यचकित होतात. सचिन पुढे म्हणतो, आणि त्याची टेस्ट मी कधीच विसरू शकणार नाही. थँक्यू सो मच सायली वहिनी. सायली गोड हसते. अर्जुन सचिनची मस्करी करत म्हणतो, सचिन, तू अगदी फ्रेश दिसतोयस हा. चैतन्य त्यात भर घालतो, हां, अस्मिता ताई येती होती ना आपल्या घरी, ती कुठे US ला होती? अर्जुन परत बोलतो, तुला सांगतो एक गोष्ट. अस्मिताकडून सचिन 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 हे ऐकून ऐकून ना आता कान दुखायला लागलेत आमचे. अस्मिता चिडून म्हणते, पण अस्मिता इथे आहे हे लक्षात आहे का? त्याच्या आधी विचारा. सचिन नाटकीपणे डोक्याला हात लावतो. अरे मेलो, तुम्हाला सगळ्यांना भेटताना मी एवढा खुश झालोय की माझ्या बायकोलाच अटेन्शन द्यायचं राहिलं. तो अस्मिता जवळ जातो. हाय ब्युटिफुल. अस्मिता रुसून दुसरीकडे बघते. सचिन सगळ्यांसमोर नाटक करत बोलतो, आणि हा या जगातला सगळ्यात मोठा गुन्हा आहे. मी कधी येतोय हे तुला सांगितलं नाही याबद्दल पहिलं सॉरी. तुला मी माझी वाट बघायला लावली याबद्दल दुसरं सॉरी. आणि आता तुझ्या आधी या सगळ्यांना भेटलो त्याबद्दल तिसरं सॉरी. सचिन कान पकडून उठाबैशा काढायला लागतो. पूर्णाजी हसत म्हणते,
अस्मिता, अगं नवऱ्याला आल्या आल्या एवढ्या उठावैशा काढायला लावतीस? थांबव त्याला. चैतन्य मस्करी करतो. हां जिजाजी, ची गिफ्ट्स मिळाल्याशिवाय ती काही थांबणार नाहीये तुम्हाला. सचिन उठत म्हणतो, अरे खूप आणलेत गिफ्ट्स, पण आता उठावैशा काढताना कसं दाखवू? अस्मिता त्याला थांबवते. पुरे 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 पुरे. तुझी वाट बघता बघता जीव गेला माझा. मी आपल्या बाळाला सांगायचे, बाबा येणार आहेत, बाबा येणार आहेत, पण आता वाटायला लागले तू त्याचा जन्म झाल्यावरच येशील. सचिन तिला प्रेमाने जवळ घेत म्हणतो, मला माझ्या बाळाशी खूप गप्पा मारायच्यात. आय हॅव मिस्ड यू लाईक क्रेझी अस्मी. ते दोघे मिठी मारतात. दादा म्हणजे वसंत म्हणतात, सचिन तू एक काम कर, आत जा आणि थोडा आराम कर. ते जे काही शॉपिंग केलंस ना ते अस्मिताला तिकडेच दाखव आणि मुख्य म्हणजे बाळाशीही गप्पा मार. पूर्णाजी म्हणते, आणि सचिन तू आईबाबांना भेटून आल्यानंतर तुम्ही दोघांनीही इथेच काही दिवस राहायचंय हां. एकदा बाळ आल्यानंतर आम्हाला तुमचा सहवासही लाभणार नाहीये. अस्मिता खुश होऊन म्हणते, चालेल ना. सचिन पूर्णाजीला म्हणतो, युअर विश इज माय कमांड ब्युटिफुल. अस्मिता म्हणते, आता मस्का मारणं पुरे, गिफ्ट्स घे आणि रूममध्ये जाऊया. सचिन आणि अस्मिता त्यांच्या रूमकडे जायला निघतात. अर्जुन म्हणतो, चला माझं काम करतो मी आतमध्ये, आलोच, चल. अर्जुन आणि चैतन्य परत वर जातात. पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की चैतन्य अर्जुनला सांगत आहे, सायली वहिनी यांच्या पोटी नक्कीच जन्माला आली नसेल. डीएनए रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड झाली असणार आहे. दुसरीकडे सायली तिच्या आईबाबांसमोर तो फ्रॉक धरून विचारते, हा फ्रॉक तरी बघा ना, आमच्या लहानपणी सगळे फ्रॉक तुम्हीच शिवायचा ना. त्याचे बाबा म्हणजेच वसंत म्हणतात, हां हो, अरे हां मीच शिवलाय. सायली लगेच प्रतिभाला पकडते, आई तू तर म्हणालीस की माझा फ्रॉक बाबांनी शिवलेला नव्हता, पण बाबा तर म्हणाले की तो फ्रॉक त्यांनीच शिवलाय. तुम्ही दोघं सगळ्याच बाबतीत मला वेगवेगळ्या गोष्टी सांगताय. सायली पुढे बोलते, बाबा म्हणाले की मी जेव्हा हरवले तेव्हा माझा 7वा वाढदिवस साजरा झाला होता, पण तू तर म्हणालीस की मी 5व्या वर्षांची हरवले. हे ऐकून प्रतिभा आणि वसंत दोघांचाही चेहऱ्याचा रंग उडतो. आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो. कृपया या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून ह्या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन. थँक्यू.